प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट समोर आलेला आहे. तर झालंय असं, अद्वैतचे आणि कलाचे लुटूपुटूचे भांडणं तुम्ही आतापर्यंत बघत होतात, पण आता मात्र सिरियसली भांडण झालंय. देवी आईच्या मूर्तीच्या घटस्थापनेच्या आधीच कलाला अद्वैतने घराबाहेर काढलंय. कारण झालंय असं, सहज एक वाद घडलाय आणि वाद घडता घडता त्याचं रूपांतर भांडणात झालंय आणि आता अद्वैतने कलाला घराबाहेर काढलंय आणि घरात येऊ नको असं सांगितलंय. त्यावर कला म्हणते, तुझ्या आईला मी धक्का मारलेला नाहीये, तुझी आई त्यांचीच पडली आणि जोवर तू स्वतःहून मला घरात घेत नाहीस ना, तोपर्यंत मी अन्न पाण्याशिवाय इथेच तुझ्या उंबऱ्यावरती राहणार आहे. खरं तर हा सरोजचा डाव आहे, पण आता तो डाव कसा रचला, काय झालं नेमकं हे बघत राहा. तर आजच्या म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सुरुवातीला भागात आपण बघतो अद्वैत त्याच्या घरी पोहोचलाय कलाच्या माहेरून आणि आता तो म्हणतो, हुश, फायनली मी माझ्या घरी आलो. कला हसायला लागते. मग आता अद्वैत म्हणतो, तू हसतेस का? तुला काय वाटलं, हसून तू मला चिडवतेस आणि मी चिडेल असं जर तुला वाटत असेल ना, तर तू तुझा गैरसमज आहे. खरे तुला मला उचकवायचं असेल तर उचकव, मला काही फरक पडत नाहीये. बरं आता विचार बरं, का उत्तर नाही दिलंस तरी काही फरक पडत नाहीये मला, कारण या क्षणी जगातला सगळ्यात सुखी माणूस मी आहे. पोचलो मी माझ्या घरी, मोकळं वाटतंय, सुटलोय मी. आता कला म्हणते, अरे 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 चांदेकर, मला ना तुझी खूप कीव येते बरं. आता हा अद्वैत म्हणतो, तू शुद्धीत आहेस ना खरे, तुला का कीव येते माझी? तेव्हा आता कला म्हणते, हो रे बाबा, मी शुद्धीत आहे आणि मी शुद्ध मनाने सांगतेय, मला खरंच तुझी कीव येते. तू पण परफेक्शनिस्ट आहेस हा चांदेकर, परफेक्ट ऐकलं तू. आता अद्वैत म्हणतो, तुला शब्दांचे अर्थ कळतात ना, का उगाच फेकायचं म्हणून काहीतरी बोलतेस? हा, मी आनंदी आहे म्हणून बोलतेस वाटतं. खरे मी आनंदी आहे म्हणून तू मुद्दाम मला त्रास देतेस ना. त्यावर कला म्हणते, बरं बाबा ठीक आहे, कीव हा शब्द बाजूला ठेव, पण तुला कूपमंडूक वृत्ती म्हणजे काय माहितीये का? त्यावर अद्वैत म्हणतो, काय काय म्हणालीस? कला म्हणते, अरे कूपमंडूक वृत्ती म्हणजे मी सांगते तुला. कूप म्हणजे काय? विहीर. आणि मंडूक म्हणजे काय अद्वैत? मंडूक म्हणजे बेडूक, म्हणजे विहिरीत राहणारा बेडूक. आता तो विहिरीत राहणारा जो बेडूक असतो ना, त्याला असं वाटत असतं ही विहीर म्हणजे आपलं अख्खं जग आहे. म्हणजे या विहिरीत राहत असताना त्याला असं वाटत असतं की या म्हणजे आपण सगळ्यात आनंदी आणि सगळ्यात खुश असा बेडूक आहोत. आणि ह्याच वृत्तीला कूपमंडूक वृत्ती असं म्हणतात चांदेकर. त्यावरती अद्वैत चिडतो आणि म्हणतो, तुझं डोकं ठिकाणावर आहे का खरे? हॅव यू लॉस्ट युअर माइंड? तू मला आता बेडूक म्हणालीस? कला म्हणते, मी छे छे, मी कशाला तुला बेडूक वगैरे म्हणेल चांदेकर? अरे मी फक्त तुला त्या वृत्तीचा अर्थ सांगितला समजावून. आणि काय ना, हे जे सगळं तू स्वतःला लागू करून घ्यायला लागलास ना, अवघड आहे बाबा तुझं. आता अद्वैत म्हणतो, हा हे बरोबर बोललीस, बाई तर तू आहेस, महा इरिटेटिंग बाई आहे तू जे बोलतेस ना त्यातलं 50% मिनिंगलेस असतं. त्यावर कला म्हणते, चला तू हे कबूल करतोस की 50% तरी माझ्या बोलण्यातलं तुला घेण्यासारखं काहीतरी आहे. आणि तुझं काय रे चांदेकर, तू जे बोलतोस ना त्यातलं काही बोलता येत नाही आणि काही घेता येत नाही. म्हणजे मोठं घर आणि पोकळवासा, अद्वैत आहे जसाच्या तसा. अद्वैत म्हणतो, एखादी गोष्ट बोलताना तुला 300-350 वाक्य का बोलावे लागतात ग? शॉर्ट आणि स्वीट नाही बोलतायत का? आता कला म्हणते, नाही बोलतायत रे, तुझ्यासारख्या कडवट माणसांना गोडीत घेऊन नाही बोलतायत. चटका लागला ना की सगळं कळतं तुझ्यासारख्या माणसांना. तुझा हा अति आत्मविश्वास आहे ना, तो तुला एक दिवस तोंडावर पाडणार आहे चांदेकर, आणि त्या दिवसाची मी अगदी प्रचंड वाट बघते. तेव्हा अद्वैत म्हणतो, हा जसं फ्युचरमध्ये तुझंही वागणं तुला तोंडावर पाडणार आहे. खरे मी पण त्या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय. आता कला म्हणते, फार नको वाट बघू, वाट चुकशील. आता अद्वैत म्हणतो, गप्पा बसा, उगाच काही पण नको बोलूस. आता कला म्हणते, अरे असं कसं? आत्ता तर म्हणाला तुला उचकायचं जेव्हा उचक, चिडवायचं तेव्हा चिडव, आता कसं चिडला? हे तू काही म्हणा चांदेकर, तुला माझ्या घरी ठेवलं काय आणि तुझ्या घरी ठेवलं काय? तू आपला सदा कदा कावलेलाच असतो, कावलेला चांदेकर कुठला. आता अद्वैत तिच्याकडे रागाने बघायला लागतो आणि कला आता दरवाजा उघडते तेव्हा जोरात ओरडतो अद्वैत, खरे दरवाजा हळू लाव. पण कला तेवढ्याच जोरात दरवाजा लावते आणि आता अद्वैत इरिटेट होतो. आता मनाशी बडबड करायला लागतो, ही बाई आजूबाजूला असली ना की माझ्या मूडची वाट लावते म्हणजे लावतेच. आता घरी आल्यावर कुठे बरं वाटत होतं, वाट लावली जिने माझ्या मूडची, वेडा होईल मी अशाने या बाईपाई. असो तर अद्वैतचं दुःख त्याचं त्याला समजू शकतं बाबा प्रेक्षकांनो, आणि त्याचं दुःख काही कमी होणार नाही असं दिसतंय. असो
तर आता इकडे बघा या दोघांचं काहीतरी चौथंच चालू असतं. आता हा राहुल त्या नैनाला म्हणत असतो, नैना माझे पैसे कुठे? नैनाने याचे पैसे लंपास केलेच. आता हा राहुल म्हणतो, थोडे थाडके नाही, 7 लाख रुपये होते ते, त्या 7 लाखामधले 1 लाख रुपये कुठे गायब केलेस तू नैना? मला उत्तर दे. आता नैना त्यालाच बोलते, हा चोरच्या चोर आणि वर शिरजोर अशी ही बाई आहे. ती म्हणते, राहुल माझ्याशी नीट बोल, माझ्याशी या आवाजात बोलू नकोस. आता हा राहुल म्हणतो, मला अक्कल शिकवू नकोस, माझे पैसे मी तुझ्या अकाउंटवर ट्रान्सफर करायला सांगितले होते आणि आता 6 लाख रुपयेच दिसतात. काय केलं सांग? डॉक्टरकडे गेली होतीस ना, तेव्हाच 1 लाख रुपये तू गायब केले असणार आहे. आता हा राहुल तिची पर्स उचकतो, कपाट उचकतो, पण नैना मात्र अगदी रिलॅक्स आहे, कारण तिने पैसे कुठल्या तरी वेगळ्याच ठिकाणी लपवलेत. वरून तर राहुलला म्हणते कशी, अरे माझ्या राजा, मी तुझी बायको आहे ना, तुझ्या होणाऱ्या बाळाची आई आहे, तू उगाचच बेसलेस आरोप करतोयस माझ्यावर, कशाला त्रास घेतोयस? त्रास होईल ना तुला. राहुल म्हणतो, गप्पा बसा, माझे पैसे दे, तू काही माझी बायको बिको नाहीयेस. तुझी लायकी काय ना ते मला चांगलंच माहितीये, थांब आता बघतोस मी. तर आता तो कपाटामध्ये इकडे तिकडे शोधायला लागतो, पण त्याला काही केल्या पैसे सापडत नसतात. त्यावर नैना त्याला आणखीन डिवचत असते आणि म्हणत असते, अरे राहुल, मी तुझी बेटर हाफ आहे आणि जे तुझं आहे ते माझं आहे ना, त्यामुळे मला 3.5 लाख रुपये मिळायला हवे होते, पण मी कुठे तुझे पैसे घेतले? जे काही आहे ना ते आपल्या दोघांचं अर्ध अर्ध आहे, नाही का राहुल? राहुल आता तिच्याकडे रागाने बघत असतो आणि आता तो म्हणतो, गप्प बस नैना, तू जर आता तुझी बडबड थांबवली नाहीस ना तर. आता तो नैनावर हात उगारायला लागतो. तेव्हा नैना त्याच्याकडे रागाने बघते डोळे मोठे करून आणि म्हणते, मार मार ना मला, थांबलास का? आणि त्याला म्हणते, मार ना आता, थांबलास का? माझ्या पोटामध्ये तुझं बाळ आहे, लक्षात ठेव. बरं आता ही जे हे ट्रम्प कार्ड वापरते तेच खरं नाहीये प्रेक्षकांनो, आणि ते जर उघडकीला आलं तर हिचा बँड वाजणार आहे. काय दाखवलंय ना या मालिकेमध्ये. असो, पण आता इकडे बघा, तो राहुल निघून जातो आता तिथनं. त्याला हेच हवंय म्हणून त्याने हे सगळं प्लॅनिंग केलं होतं. कला काहीतरी खुडबुड करत असते. आता तिला ते देवीची मूर्ती करायची आहे ना, तिने काही बारीक सारीक सामान आणलेलं आहे. तर आता त्या खुडबुडीमुळे अद्वैत चांदेकरांना डिस्टर्ब झालाय. झोपलेला अद्वैत जागा होत म्हणतो, काय ग खरे, किती किती पसारा करतेस तू? काही वेळ आहे का ग? अगं कुठली शिस्तच नाही हा तुझ्या कामाला. कायम काहीतरी पसारा करत असते, नाहीतर काहीतरी खुडबुड करत असते. रात्रीची वेळ आहे, मला झोप येते, दे बरं ठेवून ते सगळं. आता कला म्हणते, ए बाबा मी काम करते आणि मला काम करू दे माझं माझं. अद्वैत म्हणतो, तुला जे हवं ते करायचं ते कर, पण लाईट बंद कर बरं आधी. आता कला त्याला म्हणते, किती वेगळा विचार करतोस रे चांदेकर. म्हणजे दागिने बनवणं, कलाकुसरीचं काम करणं, लाईट बंद करून होऊ शकतं रात्रीच्या वेळेला, हे विचार करणं फक्त तुलाच जमू शकतं. किती वेगळेपण आहे ना तुझ्यामध्ये. आता अद्वैत म्हणतो, हो आहे मी वेगळा. काय म्हणणं आहे तुझं? आता कला म्हणते, याला वेगळेपणा नाही म्हणत, याला विचित्र वृत्ती असं म्हणतात. अद्वैत कलाला म्हणतो, जसं तू करतेस त्याला घुबड वृत्ती म्हणतात, तसंच ना? कला म्हणते, ए मी जे करतेय म्हणजे मी काय गंमत करते का? मी काम करते इथे. आता अद्वैत म्हणतो, गंमत? आणि तू गंमत म्हणजे काय असतं हे माहिती तरी आहे का तुला खरे? कला म्हणते, मला कुठे गंमत कळते? छे छे, मला ना फक्त माझं काम कळतं चांदेकर, तुझ्यासारखी कुचकट नाहीये मी. त्यावर आता अद्वैत म्हणतो, कुचकट? अगं यात काय कुचकटपणा आलाय? अगं काही रात्र बेरात्र झालीये याचा विचार तर करत जा ना तू, आणि मला त्रास होतोय तुझ्या या लाईट चालू ठेवण्याचा. त्यावर कला त्याला खूप सुरेख उत्तर देते. ती म्हणते, हो का, मग त्यासाठी तुला मला घुबड म्हणायची गरज नव्हती. रात्री नाही तर केव्हा काम करू मी? त्यावर अद्वैत म्हणतो, अगं ऑब्विसली सकाळी. जे नॉर्मल माणसं असतात ना ते सकाळीच काम करतात. खरे तू स्वतःला नॉर्मल क्लेम करतेस ना, मग नॉर्मल माणसासारखी वागायचं पण शिक ना. अगं ही सगळी कामं तू सकाळी करू शकतेस ना बाई. तर आता कला म्हणते, म्हणजे अद्वैत चांदेकरांसारखं का? म्हणजे सकाळी उठल्यानंतर आयती कॉफी समोर येणार, टेबलवर बसल्यानंतर आयतं जेवण समोर येणार, नाश्ता समोर येणार. अरे असं नशीब असायसाठी अद्वैत चांदेकर असावं लागतं बाबा. म्हणजे सगळं आवरलं, सगळं आयतं ताट मिळालं की झालं. अरे मला कसं जमेल चांदेकर हे करायला? अद्वैत तिला म्हणतो, हे बघ मला ना अजिबात तुझ्याशी भांडायचं नाहीये, रॅदर माझा मूडच नाहीये भांडायचा. मला प्रचंड झोप येते खरे, मला झोपू दे. कला त्याला उत्तर देते, अरे वा चांदेकर, 1 2 3 4 आणि मला झोपू दे हे 5. आता एका दमात तू 5 वेळेला मला असा शब्द वापरला. नाही, टॅलेंटच आहे रे तुझं, पण कसं आहे ना, मला काम करायचंय आणि तुला झोपायचंय. मला अजिबात वाद घालायची इच्छा नाहीये. मग तुला हवं ते तू कर आणि मला जे हवंय ते मी करते.
आता अद्वैत म्हणतो, हे बघ मला सांगायची ते गरज नाहीये, लाईट बंद कर, मला झोपू दे. आता कला म्हणते, मला काळोखात काम करता येत नाही. चांदेकर गपचूप झोप तू, मला दागिने घडवायचे, देवी आईची मूर्ती घडवायची आहे, घरातली कामं असतात मला दिवसा, आणि माझ्या आणि शिवाय आपल्या कंपनीची कामही असतात मला. चांदेकर नको ना रे त्रास देऊ, तुझं तू झोप, हवं तर डोक्यावरनं पांघरून घे. त्यावर अद्वैत तिला म्हणतो, मी तुझ्या घरी होतो तेव्हा मला किती त्रास झाला तुला माहितीये ना खरे. त्यावेळेला जर मी आराम केला असता थोडा तर माझं डोकं एवढं दुखलंच नसतं, पण तुला त्यावेळेला माझी मजा घ्यायची होती ना. एकतर आधीच तुझं घर एवढं मोठं अँटिक आहे आणि त्यातनं माझं डोकं भणभणायला लागलंय. आता ना मला झोपू द्या खरे, मला कोणाचं काही ऐकायचंच नाहीये, माझ्या घरात माझ्या मनासारखं होऊ दे, आता झोपू दे मला. आता कला म्हणत असते, शेवटचं सांगते तुला चांदेकर, नवरात्र तोंडावर आलेले आहेत, मला देवीचे दागिने पूर्ण करायचे, काहीही करून. मी ते काम उद्या कसं करू रे. आता अद्वैत म्हणतो, ते काम तुझं आहे आणि ते काम मी तुला दिलेलं आहे, कसं करायचं काय करायचं ते तुझं तू बघायचं, गुड नाईट. असं म्हणून आता तो झोपी जातोय, पण झोपताना वटवट करतो, माझीच खोली आहे आणि माझ्याच खोलीत धडे देताय लोक मला. आता कला म्हणते, तू मला काम दिलंयस ना, कसं पूर्ण करायचं ते मला पूर्ण करू दे ना, तू का त्रास देतोयस मला, मला त्रास देणं बंद कर, जाऊ दे, मी तुझ्या नादीच लागत नाही. आता अद्वैत म्हणतो, करेक्ट आहे, कशाला नादाला लागतेस मग. आता कला म्हणते, आठवते ना तुला, गेल्या वर्षी मीच मदत केली होती तुला शेवटच्या क्षणी. आता अद्वैत म्हणतो, अरेच्छा हो की, त्यावेळेला मूर्ती तू एका रात्रीत घडवली होतीस, विसरली का. त्या मानाने तुझ्याकडे प्रचंड वेळ आहे, कर कर काम कर. आता कला तिच्या कामाला लागते. अद्वैत सुद्धा पटकन झोपी जातो आणि लगेच घोरायला सुद्धा लागतो बरं का. कला तिच्या दागिन्यांचं काम करते, त्या देवी आईच्या दागिन्यांचं. आणि आता तिला ना त्या AC मुळे जरा सफोकेशन व्हायला लागतं, म्हणजे कधी कधी असं दम घोटल्यासारखं होतं ना तसं. तर आता कला दरवाजा उघडते बेडरूमचा आणि तो दरवाजा उघडताना करकर करकर वाजतो आणि त्या आवाजाने पुन्हा अद्वैत उठून बसतो आणि म्हणतो, अरे काय झालं, कशाला दार उघडलंय आता. कला म्हणते, अरे झोपला होतास ना तू बाबा, घोरत होतास, दार काय उठलं तर लगेच उठलास. आता अद्वैत म्हणतो, हे बघ मला ना तुला कसलीच उत्तरं द्यायची नाहीये, तू दार बंद कर बरं. आता कला म्हणते, काय रे चांदेकर, तुझा प्रॉब्लेम काय आहे, मी जे काही बोलते त्याच्या विरुद्धच बोलत असतो तू नेहमी नेहमी. त्यावर अद्वैत म्हणतो, त्याचं ना एक कारण आहे, आमच्या घरामध्ये ना AC आहे आणि तो माझ्या बेडरूममध्ये सुद्धा आहे. असं जर दार उघडं ठेवलं ना तर कॉम्प्रेसरवर लोड येईल आणि AC खराब होऊन जाईल आमचा. आता कला म्हणते, अगं बाई, चांदेकर केव्हापासून पैशांची आणि वस्तूंची काळजी घ्यायला लागले आणि खास करून अद्वैत चांदेकर, अरे बापरे. आता लगेच अद्वैत म्हणतो, हो आहे मी अद्वैत चांदेकर, तुला माझा कॉम्प्लेक्स येतो का खरे. मला ना आता अजिबात तुझं काही ऐकायचं नाहीये आणि खरे माझ्यासाठी काहीही इम्पॉसिबल नाहीये. आता कला म्हणते, आलं का पुन्हा, मला फक्त मला. हे बघ चांदेकर, तू ना हे असं लाईट बंद करतोयस त्यामुळे मी मोबाईलच्या टॉर्चमध्ये काम करतेस, प्रत्येक वेळेला असं मला काम नाही करता येणार आहे. मला थोड्या वेळ दार उघडं राहू दे, म्हणजे थोडा उजेडा येईल समोर, आणि हवं तर AC तुझा बंद करून टाक, मला थोडं तरी येऊ दे ना उजेड घरामध्ये. तर आता मात्र कलाने ते दरवाजा उघडाच ठेवलाय. मग आता अद्वैतला तिथून काही हलायचं नसतं एका जागेवरनं आणि तिथे बसल्या बसल्या त्याला खोड्या काढायच्यात कलाच्या. त्यामुळे तो विचार करतो, माझ्या घरात मी म्हणतोय तसं ही वागत नाहीये आणि मला ॲडजस्ट करायला लावते, नाही, शक्यच नाही. आता असा विचार करून त्याने त्या ACचं टेम्परेचर जरा कमी केलंय, ज्यामुळे या खोलीचा थंडावा खूपच जास्ती वाढलाय आणि स्वतः मात्र मस्त ती गोधडी का रजाई घेऊन अंगावर झोपी गेलाय. आता जरा वेळाने ती रूम जरा जास्तीच गार झालेली असते, त्यामुळे कलाला वाजत असते थंडी. आता ती विचार करते, याने मुद्दाम केलंय वाटतं. आता ती अंगावर चादर पण घेते आणि तिचं अचानक अद्वैतकडे लक्ष जातं, तर तो फिदी हसत असतो हिच्याकडे बघून आणि कलाने पाहिल्यावर लगेच डोळे मिटून घेत असतो. आता मात्र कला चिडते बरं का आणि म्हणते, चांदेकर तू टेम्परेचर कमी केलंस ना ACचं, म्हणूनच इतकं गार वाटतंय. अरे बाप रे, तुझ्यासारखा इरिटेटिंग माणूस मी अख्ख्या आयुष्यात बघितलेला नाही. अरे चांदेकर, किती त्रास देणार आहेस मला. त्यावर अद्वैत म्हणतो, याला त्रास देणं नाही म्हणत, याला नांग्या ठेचणं म्हणतात. आता कला म्हणते, एवढे जडजड शब्द कधीपासून वापरायला लागलेत चांदेकर. आता अद्वैत म्हणतो, मला कोणी कशाला सांगायला पाहिजे, माझ्या मताप्रमाणे सगळं हे असंच असतं. तेव्हा कला म्हणते, परत चालू झालं का तुझं, मी माझं, मला. आता अद्वैत चिडून तिच्या अंगावर फेकतो उशी. मग आता कला म्हणते, हे चांदेकर हे बरोबर नाही. आता कला त्याच्याकडे उशी फेकते. मग आता अद्वैत म्हणतो, हे बघ,
तुला ना त्रास होत असेल ना तर आता इथून निघून जा. आता का अशी करतेस? आता कला पण त्याच्याकडे पुन्हा उशी फेकायला लागते. पण आता कलाला येतो राग आणि ती काय करते, त्याच्याकडच्या सगळ्या उशा घेते आणि स्वतःकडे ताब्यात ठेवते. आता अद्वैत म्हणते, ए ए ए खरे उशी दे, मला त्रास देऊ नकोस, उशी दे माझी. आता कला म्हणते, नाही देणार, चल जा, काय करशील करून घे. याला म्हणतात नांग्या डायरेक्ट ठेचणं, कळलं का तुला चांदेकर? आता चिडतो हा अद्वैत आणि म्हणतो, खरे मला उशी दे, मला झोपायचंय, मला झोपू दे. कला म्हणते, नाही मिळणार, चल जा. गेलाच उडत. ए चांदेकर, गुड नाईट, शुभरात्री, असं म्हणून आता कला झोपी जाते. कारण तिच्या लक्षात आलंय की आता अद्वैतमुळे काही तिला काम करता येणार नाहीये. पण कमालीने प्रेक्षकांनो, इतक्या कमी वेळामध्ये ही काम करणार कशी? आता अद्वैत वैतागतो आणि हाताच्या उशा करून झोपी जातो. पण आता बघा प्रेक्षकांनो, हा सीन त्यांनी तिथे पूर्ण केलाय आणि आता इकडे खरेबाईंच्या घरामध्ये अजून साफसफाई झालीच नाहीये. त्या गोळ्या औषधं वगैरे काढतात तरी म्हणतात, बाई 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 किती पसारा आहे हा. आता ही काजू म्हणते, ओ खरे बाई, याव हे कधी आणि किती वेळात आटपून होणार आहे सांगत नाही, म्हणजे साधारण किती वेळ लागणार आहे, कारण आम्हाला ना जरा बाहेर इम्पॉर्टंट काम आहे. आता त्या खरेबाई म्हणतात, इम्पॉर्टंट काही नाही, आधी घरची कामं. त्या पक्याचा फोन आला ना तेव्हा ध्यानात आलं माझ्या, तुला बाहेर जायचं असणार. दुपारच्या वेळेला कुठेही जायचं नाही काजे, आज दिवसभर घरातलंच काम करायचं. कला म्हणते, हे आई दिवसभर काय? हो खरे बाई, नका ना एवढं लहान लेकराला काम करायला लावू, सुट्टी आहे ना, दिवसभर काहीतरी छान प्लॅन केला होता मी. आता खरेबाई म्हणतात, सगळी रिकामी कामं नंतर, आधी घरची कामं. उद्या लगीन करून सासरी जाशील ना तेव्हा हेच कामाला येणार आहे तुला. सासूरवाडीला गेली की तुझ्या ध्यानात येईल मी काय सांगत होते ते. आता काजू म्हणते, आई हे साफसफाईचं काम आपण करतोय, पण ते वाडी बिडीला आपण काही जात नसतो. आता खरेबाई म्हणतात, ते बघू नंतर बघू, आपण आधी काम कर. आता काजू म्हणते, अरे का साफसफाई करायची एवढी? आता या खरेबाई म्हणतात, अगं बाई असं काय करते काजे, नवरात्र आहे तोंडावर, देवी आई येणार आहे, तिचं स्वागत असं करायचं का आपण? अगं लक्ष्मीच्या पावलानं येत असती अंबाबाई. दरवर्षी माझी कला कशी न सांगता हे काम करायची. माझ्या कलेला कधी काही काम सांगावं लागायचं नाही. यावर्षी ना काजू, चांदेकरांच्या घरी सुद्धा आपल्या कलाची अशीच धांदल असणार ना, साफसफाई करायची, समद करायची घाई माझ्या कलेचीच असल, म्हणजे समद ती करत असेल ना ग तिथे. मग आता ही काजू म्हणते, हो ना आई, अगं यावर्षी चांदेकरांच्या घरी मूर्ती कलाताई करणार आहे ना. आता या खरेबाई म्हणतात, हो न ग काजे, अगं यावर्षी माझी कली चांदेकरांच्या घरी मूर्ती करणार आहे, ते सुनेच्या नात्याने. माझ्या पोरीनं नशीब काढलं ग काजू, मागच्या वर्षी लई धांदल झाली ग तिची पास मिळवण्यासाठी. माझ्या मेलीचा हट्टच होता ना तसा. आता खरेबाईंना मागच्या वर्षीची नवरात्र आठवतीये, म्हणजे ज्या वेळेला या मालिकेचं नवीन आली होती ना ही मालिका, तेव्हा तुम्ही बघितलेच असतील ना प्रेक्षकांनो भाग. खूप इंटरेस्टिंग होते तेव्हाही हे भाग. तर तेव्हा ही कला त्या पासेससाठी किती भांडली होती आणि या तिच्या आईने पण तिला खूप त्रास दिलेला असतो आणि नैनाने सुद्धा. आणि खरेबाईंनी कलाला किती त्रास दिलेला असतो त्या पासेससाठी हे त्यांना सगळं आठवतं. आणि आता ते सगळं आठवून त्यांच्या मनाला खूपच त्रास होतोय आणि वाईट वाटतंय की खरंच माझ्या कलाशी मी किती वाईट वागले. आणि ते दृश्य त्यांना आठवतं आणि त्यांना खूप वाईट वाटत असतं. एवढा सीन त्यांनी हा दाखवलाय. तर आता पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय कला खाली आली आहे किचनमध्ये आणि रजनीताईंना म्हणत असते, काय करायचंय रजनी मॅडम, ही म्हणजे भाजी मी फोडणीला देऊ का, हे करू का, ते करू का, असं ती विचारत असते. तेव्हा या रजनीताई म्हणतात, कला अगं तू ना आधी तुझं देवीचं मूर्ती बनवण्याचं काम कर बरं, हे काम करायसाठी मी आणि अंजू आहे ना. त्यावर कला म्हणते, हो रजनी मॅडम, पण आता मूर्ती बनवायची म्हणून घरातली कामं कशी टाळू. त्यावर रजनीताई म्हणतात, काहीही अडणार नाही ग बाई कला, मी आहे ना. आणि तसंही तू चांदेकरांच्या घरी यायच्या आधी आम्ही काही स्वयंपाक करत नव्हतो का? नाही म्हणजे तू इथे येण्यापूर्वी अंजू आणि मी करतच होतो की सगळं, काय ग अंजू. तेव्हा ही कला म्हणते, हो ते तर आहे. अंजू म्हणते, मी तेच म्हणते कलाताईंना, किती दगदग करत असतात नेहमी. त्यावर रजनीताई म्हणतात, ऐकलंस का बाई, जा आता तुझं काम कर. आता कला तिथून जात असते काम करण्यासाठी. तेवढ्यात अद्वैत चांदेकर खुद्द खाली आलेले आहेत जिन्यावरून उतरून आणि आता तिला टोमणा मारतात. कलाला अद्वैत चांदेकर म्हणतात, स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतःला ओळखता आल्या नाही की अशी आठवण करून द्यावी लागते. आता रजनीताईंनी हे ऐकलंय या दोघांचं बोलणं. आता कला म्हणते, अच्छा तू काय स्वतःला फार शहाणा समजतोस का रे चांदेकर. आता अद्वैत तिला म्हणतो, आलाय ना तुझ्या लक्षात खरे, मग कीप इट अप. त्यावर कला म्हणते, थँक्यू. आता अद्वैत म्हणतो,
तुला माहिती आहे ना तू स्वतः किती शहाणी असते, पण तू जरा जास्ती दीड शहाणी आहेस हे विसरू नकोस हं खरे. आता कला म्हणते काय करणार बाबा, तुझ्यासारख्या शहाण्या माणसासोबत टिकून राहायचं असेल, पाय रोवून राहायचं असेल तर असं वागावं लागतं. आता अद्वैत म्हणतो कोणी सांगितलं तुला माझ्यासोबत राहा, नको राहू जा. आता कला म्हणते नक्की जाऊ का. आता अद्वैत म्हणतो जा ना, एका पायावर जा. कला म्हणते नाही गेले तरी मी दोन्ही पायावरच जाईल चांदेकर, पण काय ना आजोबा. आता ती पटकन आजोबांना आवाज देते तेव्हा अद्वैत घाबरतो आणि म्हणतो ए काय करतेस. आता कला म्हणते सांगू का सांगू, तू मला घराच्या बाहेर हकलतोयस. नाही तसंही तुझं म्हणणं असतं ना की मी सगळ्या गोष्टी आजोबांच्या कानावर घालते नेहमीच. आजोबा. आता ती पुन्हा आवाज देते. आता मात्र आजोबा तिच्याकडे बघतात. आता अद्वैतला कसं तरी व्हायला लागतं, त्याला येतं टेन्शन. आता आजोबा म्हणतात काय ग सुनबाई काय झालं. कला म्हणते सांगू का सांगू, तू मला घराच्या बाहेर काढतोयस ते. आता अद्वैतला कलाची भीती वाटत असते आणि तो डोळ्याने तिला खुणवत असतो नको सांगू नको सांगू. रजनीताई या दोघांच्या भांडणाचा आस्वाद अगदी मजेशीर घेतात. असो प्रेक्षकांना, तुम्हाला मी दिलेला रिव्ह्यू आवडतो ना, खूप चांगल्या पद्धतीने द्यायचा मी प्रयत्न करते. अर्थातच तुम्हाला आवडत असेल तर एखादा लाईक नक्की करत जा हां, आणि आवर्जून चॅनललाही सबस्क्राईब करत जा. तर आता पुढे आपण बघतोय आबा म्हणतात काय झालं ग सुनबाई, कशापायी आवाज देतेस बाळा. आता कला म्हणते नाही आजोबा तुम्हाला चहा हवाय का, त्यासाठी आवाज देत होते मी. तर आता अद्वैतला दडदड दडदड होत असते. कला म्हणते चहा हवाय का आजोबा तुम्हाला. मग आता आजोबा म्हणतात नग नग चहा नग, आणि बेटा तू तुझ्या कामाला लाग, आणि लागला चहा तर मी रजनीला सांगेल. मग आता कला हसते अद्वैतकडे बघून आणि म्हणते बघितलं का चांदेकर, याला म्हणतात नांग्यात ठेचणं. हे या दोघांचं बोलणं जरा हळूहळू चालू असतं बरं का. आता अद्वैतचा झालाय पोपट पचका आणि हा भाग त्यांनी संपवलाय. प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये प्रचंड डायलॉग असतात आणि डायलॉग टू डायलॉग मी तुम्हाला रिव्ह्यू सांगते. त्यामुळे अर्थातच तुम्हाला आवडत असल्यास प्लीज लाईक करा हं नक्की. तुम्ही लाईक केलं ना की माझ्या कामाची पोचपावती मला आपसुकच मिळून जाते. छान वाटतं तुमच्या कमेंट्सही आल्या तर आता पुढच्या भागात तुम्ही बघणार आहात. इथे डिस्कशन सुरू असतं चांदेकरांच्या फॅमिलींचं की किती पासेस ठेवायचे यावेळेला लक्ष्मीच्या दर्शनासाठी, काय करायचं. आता कला तिचं डिसिजन सांगते की आजोबा मला असं वाटतं की आपण पासेस ठेवायलाच नको, सगळ्यांना देवी आईच्या दर्शनाचा लाभ मिळायलाच हवा. आता ही सरोज ओरडते कलावर आणि कलाशी भांडते आणि म्हणते किती हेकेखोर मुलगी आहेस ग तू. या दोघींचं भांडण विकोपाला गेलेलं असतं. कला पुढे काही बोलणार तेवढ्यात ही सरोज तिला मारायला येते. आता हा अद्वैत म्हणतच असतो माझी आई काय बोलते ऐकून तरी घे खरे. वाद आणि प्रतिवाद घडत असतात आणि सरोज या कलाला मारायला येते पुढे आणि तिचा तोल जातो. कला बाजूला सरकल्यामुळे आणि तिची तीच पडते. पण आता अद्वैत चिडतो आणि म्हणतो खरे आईच्या बाबतीत असं वागलेलं मी खपवून घेणार नाही. आणि पुढे प्रचंड तमाशा घडतो. आता काय काय घडतं ते उद्याच्या भागात बघूया. आजचा भाग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.